नमस्कार मित्रांनो, हे बघा आज पावसाळा सुरू झालेला आहे, जून महिना आलेला आहे आणि रस्त्यावरती खड्डे नॉर्मल गोष्ट आहे. बघा हे रस्त्यावरती कामकाज व्यवस्थित झालं किंवा नाही झालं, काही कारणामुळे रस्त्यावरती खड्डे हे पडतच असतात. हे बघा तुम्ही बघू शकता रस्त्यावर किती मोठा खड्डा झालेला आहे, पण BMC सुद्धा आपलं काम करत आहे, तत्परतेने करते. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची फक्त वेळ लागते. प्रत्येक माणूस हा सुशिक्षित आहे आणि जागरूक आहे. प्रत्येकाने BMCने ॲप दिले आहे. महानगरपालिका, BMC, ग्रामपंचायत जे पण आहे, जे रस्त्यावरती खड्डे पडले, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही शासनाच्या कानापर्यंत तरी न्या. शासन हे आपलं काम पूर्ण जबाबदारीने करत आहेच. फक्त आपली जी जनजागृती आहे ती कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. हे बघा रस्त्यावर खड्डे पडलेले होते आणि बघा काही तासांमध्येच बघा इथे लोक आलेली आहेत आणि हे बघा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आज दिनांक 29/6/2024 चेंबूर आपण बघू शकता. हे बघा रस्त्यावरती किती मोठा खड्डा झाला, याच्यामध्ये पाणी साठतं, शाळेची मुलं जातात, लोक येतात जातात, गाड्या आपटतात. गाड्यावाल्यांची पण काही चुकी नाही आहे, खड्डा आहे त्यांना पाण्यामुळे दिसला नाही त्यामुळे लोकांचे कपडे खराब, म्हणजे नाहक लोकांना त्रास होतो. पण जनजागृती करा, हा मॅसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि सरकार, शासन, BMC, ग्रामपंचायत हे आपलं काम करत आहे. फक्त त्यांना कळवा की अमुक ठिकाणी खड्डा झालेला आहे, अमुक ठिकाणी लाईट नाही आहे. लाईटचा डिपार्टमेंट जो वेगळा आहे, लाईट डिपार्टमेंटला सांगा रात्रीचा काळोख आहे, चोऱ्या होतात, काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही दाखवा. जोपर्यंत तुम्ही लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत जनजागृती होणार नाही. माझं नाव संतोष कविटकर आहे आणि असेच व्हिडिओ आणि असंच सोशल वर्क मी माझ्या जिथे मी राहतो वस्तीमध्ये तिथेसुद्धा करतो आणि जिथे मी रस्त्यामध्ये कधीही काही बघितलं तिथेसुद्धा करतो. माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणूस म्हणूनच माणूस मेला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा आणि चांगलं काम करूनच गेला पाहिजे. नुसतं आला काय आणि गेला काय, कोणीही त्याला ओळखत नाही, त्याला काही अर्थ नाही. जर व्हिडिओ आवडला तर कृपया शेअर करा. धन्यवाद. कडू बोलतो पण खरं बोलतो. धन्यवाद. खूप चांगलं काम करत आहे.